महीने हो गए उनको एक भी छुट्टी नहीं मिली। वो कह रहे थे कि हमको ही वहाँ पर लेकर जाएंगे, पर बिट्टू अभी छोटा है ना, तो हम वहाँ कैसे जाएंगे। हमने कहा उस चुड़ैल मैडम की नौकरी ही छोड़ दो, ऐसी नौकरी का क्या फायदा जिसमें एक भी छुट्टी ना मिले। लेकिन पैसे तो भेजते हैं ना। हाँ हाँ, पैसे तो बराबर वक्त पे भेजते हैं। उनने हमें कभी शिकायत का मौका नहीं दिया। कितने साल हुए उन्हें बम्बई जाके? 4-5 साल हो गए। जब बिट्टू छोटा था ना, तब वो बम्बई गए थे। फोन करते हैं वो? हाँ करते हैं। आज सुबह से फोन आया था? नहीं, आज तो नहीं आया। पिछले 3-4 दिनों से उनका फोन नहीं आया। और कौन है घर में? सभी हैं, पर आप क्यों पूछ रहे हैं? ऐसे ही हमें पता चला वो गांव वापस आ गए। भगवान करे ऐसा ही हो। इस बार जब वो गांव आएंगे ना, तो हम उनको वहाँ जाने ही नहीं देंगे। बिट्टू को हम रोज उसके पापा की फोटो दिखाते हैं, कहीं बिट्टू उसके पापा को भूल ना जाए। उनका यहाँ बैंक अकाउंट है? हाँ है, लेकिन आप क्यों पूछ रहे हैं ये सब? हम पुलिस है। पुलिस? उनका बैंक अकाउंट, आपका बैंक अकाउंट, हमें सब डिटेल चाहिए। सोलापूरची शाळा। हो सर। बरं, तुमच्या कंपनीच्या HR डिपार्टमेंटकडून आपण राणीची ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या डेटाबेसवरून काढू शकतो ना? सर, जे एम्प्लॉई जॉब सोडून जातात किंवा ज्यांना कामावरून काढलं जातं त्यांचा डेटा आम्ही नाही ठेवत. आणि राणी तर कंपनीची मालकीण झाली होती, त्यामुळे तिचे सगळे डिटेल्स सिस्टीम मधून क्लिअर गेले असणार. बरं शेला सर, ही इन्फॉर्मेशन आपण त्यांच्या डेटाबेसमधून रिट्रीव्ह करू शकतो का? जरा फाइंड आउट कर. येस सर. साहेब येऊ का? ये शरद. साहेब, तुम्ही मला बोलवलं? तुला काही प्रश्न विचारायचे आहेत? प्रश्न? आणि मला? ठीक आहे, विचारा ना साहेब. बरं मला सांग, सरदेसाईंकडे तू किती वर्ष काम करतोयस? 2 वर्ष झाली साहेब. 2 वर्ष. अच्छा, म्हणजे राणी सरदेसाईंचं लग्न झालं तेव्हाच तू आला? नाही, थोडं आधी साहेब. म्हणजे मी इथे कामाला लागलो तेव्हा गायत्री मॅडम घर सोडून गेल्या होत्या आणि राणी मॅडम यायच्या होत्या, त्यामुळे साहेब खूपच एकटे होते. साहेबांबरोबर त्यामुळे कायमच मी असायचो. मी त्यांच्या विश्वासातलं होतो खूप. बरं, तुझं आणि त्यांचं कधी बोलणं व्हायचं का? म्हणजे काही पर्सनल गोष्टी तुझ्याबरोबर शेअर करायचे का ते? नाही साहेब, कधीतरीच अगदी बोलले तर बोलले, असं काही नाही. ते राणी मॅडम बद्दल काही बोलायचे का? काही म्हणजे त्या कुठल्या आहेत, त्यांचं गाव कुठलं होतं, असं वगैरे काही बोलण्यातून आलं होतं का कधी? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.